पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल प्रताप उर्फ बाबा पाटील यांचा शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनलचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांच्या वतीनं शिरोळ नगरपालिकेत भव्य सत्कार सोहळा पार पडला। या सोहळ्यामुळे शिरोळ शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी शिरोळ शहराचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांनी आपल्या मनोगतात प्रताप उर्फ बाबा पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितलं की शिरोळ शहराच्या विकासात कोणत्या प्रकारे भर पडेल यासाठी प्रताप उर्फ बाबा पाटील यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे। गावातील ज्येष्ठ व मार्गदर्शक नेतृत्व म्हणून त्यांनी कायमच सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने मांडलेत। शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनलचे प्रमुख नेते म्हणून प्रभाग क्रमांक 1 ते 10 मधून सर्व नगरसेवक निवडून येण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न निर्णायक ठरले असं प्रतिपादन त्यांनी केलं। या सत्कार कार्यक्रमापूर्वी प्रताप उर्फ बाबा पाटील यांच्या निवासस्थानी शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनलच्या वतीनं सर्व उमेदवार उपस्थित होते। सर्व महिला नगरसेवकांनी पारंपरिक पद्धतीनं औक्षण करून शुभेच्छा दिल्या। त्यानंतर हलकीच्या निनादात वाजत गाजत प्रताप उर्फ बाबा पाटील यांना घेऊन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी भव्य रॅली काढत शिरोळ नगरपालिकेकडे कूच केलं। शिरोळ नगरपालिकेत झालेल्या सत्कार समारंभाला शहरातील ज्येष्ठ नेते बिजी माने, अविनाश कांबळे, प्रकाश गावडे पैलवान, आनंदराव गावडे, मानसिंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। नगराध्यक्ष योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव व सर्व नगरसेवकांच्या वतीनं प्रताप उर्फ बाबा पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। या प्रसंगी बोलताना प्रताप उर्फ बाबा पाटील यांनी आपल्या निवडीनंतर मिळालेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। पंचगंगा साखर कारखाना आणि शिरोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे। सामाजिक सहकार व नगरविकास या तिन्ही क्षेत्रात समन्वय ठेवून प्रामाणिक प्रयत्न केले जातील असं त्यांनी सांगितलं। कार्यक्रमाचे आभार स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व शिरोळ नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक सचिन शिंदे यांनी मानले। या सत्कार सोहळ्यास शिरोळ शहरातील नागरिक, युवा वर्ग, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेला हा कार्यक्रम शिरोळच्या राजकीय व सामाजिक जीवनात महत्त्वाचा ठरला। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।